हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नमुना प्रश्नपत्रिका घेणार आहोत पहिलीची. आपल्याला वेळ 60 मिनिटं असतो आणि गुण आपल्याला याच्यात 100 असतात. एकूण प्रश्न आपल्याला 50 प्रश्न दिले जातात. सूचना जर वाचायची झालं तर पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक असतं. याच्यात दिलेल्या स्वतंत्र उत्तरपत्रिकेवरच उत्तरे लिहायची, म्हणजे दुसरीकडे कुठेही आपल्याला उत्तर नाही लिहायचे. जे त्यांनी उत्तरपत्रिका दिली त्याच्यावरच लिहायचं आहे. उत्तराचे पर्याय लिहिताना 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 अशा पद्धतीने लिहायचे. म्हणजे उत्तर कोणतं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तिथं पहिलं असेल तर पहिलं लिहायचं, दुसरं असेल तर दुसरं, तिसरं असेल तर तिसरं, चौथं असेल तर चौथं. प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतात. म्हणजे एकूण प्रश्न किती असणार आहे आपल्याला 50, आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 2 गुण असतील. उत्तरे नोंदण्यासाठी पेनचा वापर करावा. म्हणजे आपल्याला काय वापरायची, पेन्सिल न वापरता आपल्याला पेन वापरायची आहे. चला, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहू. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पक्षीला आपण काय म्हणतो? पक्षी म्हणजे खग. खगला आपण पक्षी म्हणतो. ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे खग. तर त्याला आपल्याला त्याच्यासमोर 2 नंबर याच्या रकान्यासमोर आपल्याला गोल करायचा आहे. ढीग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आपल्याला उत्तरपत्रिका देतात, त्याच्या समोर आपल्याला काय करायचं, तो नंबर लिहायचा आहे. ठीक आहे, इथं नंबर लिहायचा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ठीक आहे, ढीग ह्या शब्दाचा समानार्थी आहे रास. रास म्हणजेच आपण त्याला ढीग म्हणतो. रास म्हणजे ढीग. सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. सहकारचा विरुद्धार्थी पहा, शब्द पाठ करून घ्या. कुठे समानार्थी म्हणलं तर समानार्थी, याला विरुद्धार्थी. सहकारचा असहकार, फक्त अ लावायचं, ह्याच्यासारखाच असा शब्द लिहायचा आहे की नाही. सहकार, इथं पण सहकार, फक्त अ लावलं तर तो असहकार होतो. ठीक आहे, असहकारी नाही, सरकार नाही, सहकारी नाही. ठीक आहे, दोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. दोषचा विरुद्धार्थी शब्द आहे गुण. ठीक आहे, आपल्याला पाठ करून ठेवायचे, पुढे जाऊन पण आपल्या आयुष्यामध्ये कामी येणार आहेत. जोड शब्द पूर्ण करायचा आहे. पाऊस, पाऊस, पाणी. आपण काय म्हणतो? पाऊस, पाणी. त्याचं उत्तर आहे पाणी. पुढचा 6वा प्रश्न आहे, मासे पकडणारा कोण राहतो? मासे पकडणारा कोळी असतो, आदिवासी असतो, शिकारी असतो का पारधी? ठीक आहे, तर मासे पकडणारा आपल्याला माहिती आहे की कोळी असतो. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर गाईच्या आवाजाला काय म्हणतात? गाईच्या आवाजाला हंबरडे म्हणतात. गाईच्या आवाजाला काय म्हणतात? हंबरणे, हंबरणे. ठीक आहे, चला, माणसाचा समूह, माणसाच्या समूहाला आपण काय म्हणतो? जमाव. माणसाचा जो समूह राहतो त्याला जमाव म्हणतो. उंदीर कुठे राहतो सांगा बरं? उंदीर कुठे राहतो? घरात राहतो, बीळ करून राहतो, गोठ्यात राहतो का कपाटात राहतो? तर बिळात राहतो. उंदीर कुठे राहतो? बिळात राहतो. आता काही जणांच्या इथे कपाटामध्ये पण उंदीर राहतात घर करून. ठीक आहे, घरात तुम्ही म्हणसाल घरातच राहतो, ओके, बीळ कुठे करतो? तो घरात, पण तो बीळ करून राहतो, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, घरा असो का घराच्या बाहेर असो, बीळ करून राहतो. कोकरू कोणाचे असते? कोकरू कोणाचे राहतो? तर मेंढीचे राहते. कोकरू कोणाचे राहतात? मेंढीचे राहते. गाईचं वासरू राहतं, आहे की नाही. 25 कसे लिहिणार सांगा बरं? 25 2 और 5 25. मग 25 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 25 उत्तर. ठीक आहे, 2 और 5 25, हे झाले 35, हे झाले 15, 1 और 5 15, 4 और 5 45. तुम्हाला सगळे हे काय करायचे, आपल्याला लिहायचे आहेत, लिहून काढायचे. 1 ते 100 पर्यंत सगळे लिहून काढायचे, जेणेकरून आपलं 1 ते 100 पर्यंतचे अंक आपले परफेक्ट होतील. 67 ही संख्या अंकात आपल्याला लिहायची, तर कशी लिहू? 67 म्हणजे किती? 6 वर 7. आता हे झाले 7 वर 8, किती झाले? 87. हे 6 वर 7 67 आहे, म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 2. जर 7 वर 7 लिहिलं तर किती होतात? 77. आणि 7 वर 2 किती संख्या राहते? 72. आपल्याला 67 विचारले, 6 वर 7 67. 85 ही आपल्याला कसं लिहिता येईल? आता तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. बघा, हे संख्या कोणती आहे ते पहिले आपल्याला माहित पाहिजे आणि तुम्हाला वाचन करता आलं पाहिजे. ही झाली 55, 85 संख्या आहे. ही झाली 75, हे 85, हे 86. तर आपल्याला 85 ते आपल्याला भेटून जाईल पर्याय क्रमांक
3 मध्ये आहे आपल्याला, ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 उत्तर राहणार. त्याच्यानंतर 60 ही संख्या अक्षरात कशी लिहायची, 60 हे कसे लिहायचे, हे 60 आहे की नाही, 50 आहे, 70 आहे, 80, 60 हे कसं आहे पहा. 1 ते 100 पर्यंत आपल्याला सगळ्यांना पाठ करायचे आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचे आहे. 40 मध्ये किती दशक असतात बघा, 10 मध्ये 1 दशक असते, 20 मध्ये 2 दशक असतात, 30 मध्ये 3 दशक असतात, तर 40 मध्ये 4 दशक असतात. ठीक आहे, मग इथं 4 दशक. आता 6 दशक म्हणजे किती, 6 दशक म्हणजे 60 असतात, म्हणजे आपण त्याला 60 एकक असं म्हणू शकतो. 6 एकक म्हणजे 6 असतात, 600 एकक म्हणजे 600 असतात आणि 600ला 600. 6 दशक म्हणजे किती, म्हणजे 6 दशक म्हणजे 10 10चे आपले 6 झाले म्हणजे 60 उत्तर आले. त्याचा पुढचा प्रश्न आपल्याला, खालीलपैकी कोणता अंक ठेवला तर मोठी संख्या बनते. इथे जर मोठी संख्या बनवायची असेल, याच्यापैकी आपल्याला याच्यापैकीच अंक ठेवायचा आहे की नाही, याच्यापैकीच ठेवायचा आहे. मग कोणता अंक इथे ठेवला तर आपल्याला सगळ्यात मोठी होईल. जर आपण 5 ठेवला इथे तर मग किती होणार, हे 55 होणार. 60 ठेवला इथं तर हे किती होणार, 75 होणार. 4 इथं ठेवला तर किती होणार, 4 ठेवला तर 45 आणि 2 हा इथं ठेवला तर किती होणार आहेत आपले 25. मग जर आपण ही 7 इथे ठेवली तर आपला सर्वात अंक 75 आपल्याला मोठा भेटेल, ह्या अंकापैकीचा. ठीक आहे, तर हा 7 अंक ठेवला, आपल्याला पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर राहणार आहे त्याचं. ठीक आहे, खालीलपैकी समसंख्या कोणती, पहा ज्या समसंख्या कोणती, ज्या संख्याच्या शेवटी 0 2 4 6 8 अंक असतात त्या समसंख्या असतात. काय म्हणलो, ज्या ज्या संख्येच्या शेवटी, आपण पेनीने लिहू, समसंख्याच्या शेवटी काय राहते, 0 2 4 6 8 हे अंक शेवटी पाहिजे. या अंकापैकी एखादा अंक शेवटी पाहिजे, मग त्या समसंख्या असतात. आणि विषम संख्या काय राहतात, ज्या संख्याच्या शेवटी विषम, ज्या संख्याच्या शेवटी 1 3 5 7 9 हे अंक असतात. ठीक आहे, मग आपल्याला इथं समसंख्या विचारली, इथे पहा शेवटी 6 आहे की नाही, ही समसंख्या आहे. इथं शेवटी 1 आहे, ही विषम संख्या आहे. शेवटी 9 आहे, त्याच्यामुळे विषम संख्या. पहा शेवटी 9 असेल तर विषम संख्या असते, शेवटी 1 असेल इथे 1 आहे तर ती विषम असते. फक्त ही 6 आहे, म्हणजे समसंख्येच्या शेवटी आपल्याला 6 असतात. शेवटचा अंक पाहायचा, म्हणजे शेवटचा अंक आपल्याला 6 इथे भेटतो, त्याच्यामुळे याचं जे 18व्याचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला विषम संख्या विचारली, मग विषम संख्याच्या शेवटी काय राहते, विषम संख्या शेवटी 1 3 5 7 किंवा 9 याच्यापैकी एक अंक राहतो. शेवटचा अंक बघायचा, पहिला नाही पाहायचा, शेवटचा अंक. इथे 0 तर 0 असल्यामुळे ही समसंख्या आहे. इथे 4 आहे, ही पण समसंख्या झाली. ही 6 आहे शेवटी, ही पण समसंख्या झाली. इथे 9 आहे शेवटी, तर ही विषम संख्या आहे. मग या 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 12 19 66 78 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असत्या, सर्वात शेवटी कोणती संख्या येते. आता पहा, चढत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात सुरुवातीला, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर ही आणि त्याच्यानंतर, म्हणजे हे चढत्या क्रमानेच आहे. म्हणजे छोटी संख्या सर्वात आधी लावली, नंतर मोठी, त्याच्यानंतर मोठी, नंतर मोठी, म्हणजे आधीच दिलेले सर्वात संख्या बरोबर चढत्या क्रमानेच लावलेल्या आहेत. तर शेवटचा सर्वात शेवटी कोणती संख्या आहे ते 78, मग याचं उत्तर आहे 78. आता ह्या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर मधली संख्या कोणती. आता आपण याला काय करू, उतरत्या क्रमाने लावू. उतरत्या क्रमाने म्हणजे आपल्याला सर्वात मोठा अंक पहिले लिहावा लागेल. इथं सर्वात मोठा अंक 26 आहे, त्याच्यानंतर जो उरलेल्या संख्येतला मोठा अंक घ्यायचा 25. मग आता हे 26 झाले, 25 झाले, त्याच्यानंतर उरलेली मोठी संख्या आहे 19 ती घ्यायची. त्याच्यानंतर उरलेली मोठी संख्या आहे 18. त्याच्यानंतर उरलेली शेवटची संख्या आहे 12. आता आपल्याला पहिली संख्या म्हणलं तर हे येईल उत्तर, आणि शेवटची संख्या म्हणलं तर हे येईल. पण त्यांनी काय विचारलं प्रश्न,
मधली संख्या म्हणलं तर बघा मध्ये आहे आपल्याला 19 आहे की नाही, मधली संख्या 19. मग इथं आपल्याला उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक सी. सॉरी, हे आपलं होतं ना. मधली संख्या आहे पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय सांगितलं त्यानं, अधिक 22 बरोबर 39. म्हणजे आपल्याला इथं काय पाहिजे. आता पहा, इथे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय करायचं, एक एक पर्यायामध्ये ठेवून पाहायचं उत्तर. इथे आपण 16 जर ठेवले, 16 अधिक इथे 22 आहे. ठीक आहे. ह्या दोघांची बेरीज केली तर किती आलं, 38 आलं. आपल्याला पाहिजे उत्तर 39. मग आपण हे उत्तर आपलं चुकीचं होईल. आता ह्या ब्रॅकेटच्या जागी आपण काय करू, आता 26 ठेवू, अधिक 22. याचं उत्तर 39 येते का बघा. हे 6 2 8, 6 2 8, 2 2 4. आपल्याला यायला उत्तर 48, पण आपल्याला उत्तर पाहिजे 29. हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर आपण चौकटीच्या जागी ठेवू 27. हे की नाही. याची बेरीज करा, हे झाले 9, हे झाले 4, तर 49 झालं. म्हणजे उत्तर चुकीचं यायला. आता शेवटचा पर्याय 17. तुम्ही आडवी करा किंवा उभी करा, बेरीज तुम्हाला जशी येते तशी करा. इथे 22 आहे, इथं 17 ठेवले तर 7 आणि 2 9 येतात आणि 2 आणि 1 3 येतात. मग आपलं उत्तर काय आलं, 39. उत्तर आपल्याला इथं बरोबर आहे. जर आपण 17 जर हा अंक ठेवला तर आपल्याला जो उत्तर यायला ना याचं, या प्रश्नाचं उत्तर मग आपल्याला काय यायला, 39. मग याचं उत्तर काय राहणार आपल्याला, ऑप्शन क्रमांक 4. वजाबाकी करायची आपल्याला. हे 65 वजा 12, 65 वजा 12. ठीक आहे. 5 मधून 2 काढायचे. बघा 5 रेषा काढायच्या. 5 मधल्या 2 रेषा गेल्या, 1 2 उरल्या किती, 1 2 3. 6 मधल्या 1 रेषा काढायची, 1 2 3 4 5 6. 6 अंक आहे, त्याच्यातली 1 रेषा काढून टाकली. उरल्या किती रेषा, 1 2 3 4 5. इथं 5 उरले, वजा बाकी आपली आली 53. मग इथं 53 पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे आपलं. पहिलीच्या वर्गात 21 मुले व दुसरीच्या वर्गात 23 मुले आहेत, तर एकूण किती मुले आहेत. मग जर आपल्याला असा प्रश्न विचारला, पहिलीच्या वर्गात 21 आणि दुसरीच्या वर्गात 23, मग एकूण मुलं किती सांगा बरं. मग आपल्या दोघांची बेरीज करावं लागेल की नाही. मग 21 मराठीतच लिहितो मी आणि 23 पण मराठीतच लिहितो. पहा इथं 1 आणि 3 किती होतात. 1 मध्ये आपण काय मिळवले, 3 मिळवले. 1 2 3, 1 2 3 4. मग इथे 4 उत्तर आहे. 2 मध्ये 2 मिळवले, पहिले 2 रेषा काढल्या, अधिकचं चिन्ह लिहिले, अजून 2 रेषा काढल्या. आता हे सगळ्यांना मिळवायचं. 1 2 3 4, इथे येणार 4. मग किती झाले हे, 44. याचं उत्तर काय येणार, 44. 44 हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळेल. त्याच्यानंतर कोणत्या आकृतीच्या चारही बाजू समान असतात. मग कोणती अशी आकृती आहे ज्याच्या 4 बाजू असतात. किती बाजू पाहिजे, 4, आणि त्याच्या चारी बाजू काय आहे, समान. बघा आयताच्या समोरच्या बाजू समान राहतात, पण चौरसाच्या चारही बाजू काय असतात, समान. हा प्रश्न परीक्षेत येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. चौरसाच्या चारी बाजू काय राहतात, समान. त्रिकोणाला 3च बाजू असतात. ठीक आहे. वरील अक्षर मालिकेत डावीकडून 9वे अक्षर पहा, ही अक्षर मालिका आहे. ठीक आहे. ही अक्षर मालिका आहे आणि ही वरील, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं, डावीकडून पहा, इकडच्या साईडनं हे उजवीकडे असते आणि हा साईड राहते डावी. ही डावी राहते, डावी, आणि ही कोणती राहते, उजवी. उजवीकडून म्हणलं तर इथून मोजायचं, डावीकडून म्हणलं तर इकडून मोजायचं. ठीक आहे. आता वरील अक्षर मालिकेत डावीकडून 9वे अक्षर आपल्याला काढायचं. तर इथं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8, 9. 9वं अक्षर झालं आय. मग इथं उत्तर हे पर्याय क्रमांक सी, आय. ठीक आहे. बरोबर. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही हा तुम्हाला. चला, पुढील वरील अक्षर मालिकेत ह्या एक्सच्या डावीकडील 6वे अक्षर कोणते.
ठीक आहे, एक्स कुठं आहे पहा, एक्स इथं आहे. आणि त्याच्या डावीकडील म्हणलं तर आता याच्या इकडच्या साईडला पाहायचा, याचा डावा साईडच्या इकडच्या साईडला पाहायचा. 1 2 डावी म्हणजे इकडची साईड, हे पासून 6, 1 2 3 4 5 6 काय आलेलं आहे आर. आपलं उत्तर आहे इथे आर. एक्स पासून डावीकडे म्हणजे ह्या साईडला पाहायचं, ह्या एक्स पासून कोणता अंक पाहायचा आपल्याला, 6वे अक्षर आपण जर पाहिलं तर आपल्याला आर भेटून जातं. या अक्षर मालिकेत यन हे अक्षर किती वेळेस आलं आहे. हा पहिलीच्या मुलांचा एकच प्रश्न असतो की त्यांना वाचता येत नाही, तर हे जर तुम्ही वाचून करून घेतलं ठीक आहे हे शब्द, तर त्यांचं वाचन चांगलं होते. अक्षर मालिकेत काही जास्त अवघड नाही. हे अक्षर किती वेळेस आले आहे, तर किती वेळेस आलेलं आहे यन, इथं 1 2 3 वेळेस आलं, 4 वेळेस आलं, 5 वेळेस आलं आणि 6 वेळेस. एकूण किती वेळेस आलेलं आहे यन आपल्याला 6 वेळेस आलेलं आहे. वरील मालिकेतील समसंख्या किती आहेत. इथं मालिका एक दिली, तिथं समसंख्या विचारायचं. समसंख्या म्हणजे 0 2 4 6 8 अंक असलेले संख्या काय असतात, समसंख्या असतात. मग इथं ही विषम संख्या, ही समसंख्या एकदा आली, दोनदा आली समसंख्या, इथं तिसऱ्यांदा झाली, इथं चौथ्यांदा झाली, इथं पाचव्यांदा झाली. समसंख्या कितीदा आहेत, 5दा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वरील मालिकेत विषम संख्या किती. आता विषम संख्या वरील मालिकेत किती आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. तर एकूण विषम संख्या किती आहे तिथे 7. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर राहणार आहे. वरील मालिकेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता. सर्वात जास्त वेळा कोणता अंक आला पहा बरं इथं. एक किती वेळेस आला, एक वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस आला. बहुतेक एकच सगळ्यात जास्त वेळेस, 8 2 वेळेस आला. 2 तर नाहीच आहे, 3 आहे का नाही आहे. एक ही संख्या बघा 3 वेळेस आली, 8 ही 2 वेळेस आलेली आहे, 9 ही 2 वेळेस आली. बाकी सगळ्या जास्तीत जास्त 2 वेळेस आलेल्या आहे. आणि एक ही संख्या काय आली, सर्वात जास्त वेळेस आलेली, ठीक आहे, 3 वेळेस आलेली. आकृतीसारखी दिसणारी आकृती शोधा. म्हणजे याच्यासारखी जशाला तशी आकृती आपल्याला पाहायचं. पहा इथं 2 आपल्याला छोटे छोटे त्रिकोण दिसतात, एक चौकोन दिसते आणि वरच्या साईडला डॉट आहे, इथं खालच्या साईडला डॉट आहे की नाही. इथं वरच्या साईडला इथं 2 डॉट आहे, 2 डॉट पाहिजे का नाही. इथं तर डॉटच नाही. वरच्या साईडला ओके उजव्या साईडला आहे, वरच्या साईडला तर उजव्या साईडला वरच्या साईडला आपल्याला एक छोटासा टिंब दिसतो, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर यायचं. आपल्याला जशाला तशी आकृती पाहिजे. पहा इकडे एक रेषा, इकडे एक रेषा आणि वरी आपल्याला काय आहे, एक छोटासा डॉट आहे, म्हणजे ठिपका आहे. इथं इथं नाही आहे तर हे उत्तर नसणार. इथं इथं आहे असाच आहे, पण वरी आपल्याला एक ठिपका दिसत नाही आहे, तर हे उत्तर नाही आहे. इथे वरी इथे पण आहे, इथं पण आहे आणि इथं मध्ये ठिपका पण आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं आहे. इथं जर पाहिलं तर इथे पहा हे 2 रेषात आहे, वरी पण इकडे पण आहे, इथे नाही आहे, हे पण उत्तर नसणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर प्रश्न आहे आपला, याच्यासारखीच आकृती काढायची. पहा इथं 2 आहेत, पहिलीच आकृती तशी आहे की नाही. इथं सगळं वरी पण रंगवलेलं आहे. इथं जशाला तसं वाटते हे, पण इथं खाली रेष इथे नाही आहे, पण इथं दिलेली आहे आणि इथे मध्ये रेष दिली, इथं मध्ये रेष नाही आहे. पहिल्यासारखी जी आकृती आहे ती हुबेहूब सारखी आहे. ग मोरा यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करावं, मधले अक्षर सांगा. तर गमोरा नसतो, मोगरा असतो है की नाही. मोगरा हा शब्द तयार होतो आणि मधले अक्षर काय आहे, ग आहे. मग मधले अक्षर ग आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल. आता याच्यातला प्रश्न खालीलपैकी कोणता प्राणी दूध देतो. दूध कोण देतं आपल्याला, दूध घोडा देतो का नाही देत, मांजर नाही देत, बकरी मेंढी नाही देत. तर दूध कोणापासून भेटते आपल्याला, गायीपासून भेटते है की नाही. कोणत्या प्राण्याला शिंगे, तिथे शिंगे नसतात, शिंगे नाही म्हणायला. बघा इथं शिंग दिसायले की नाही इथं याला,
इथं पण शिंग दिसायले, इथं पण शिंग दिसायले. तर ह्या घोड्याला शिंग नसतात. घोड्याला शिंग असतात का नसतात? इथे नसतात म्हणला तर थोडंसं कधी कधी काय होतं आपण व्यवस्थित वाचत नाही, त्याच्यामुळे उत्तर चुकण्याची शक्यता आहे. खालीपैकी कोणत्या प्राण्याच्या पोटाला पिशवी आहे? पिशवी कोणत्या प्राण्याच्या पोटाला आहे? तर खाली इथं बघा, कांगारूच्या पोटाला पिशवी आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या अंगावर पट्टे असतात? पट्टे आपल्याला माहिती आहे, बघा इथं झेब्र्याला पट्टे दिसत आहेत. ठीक आहे, झेब्र्याला पट्टे दिसतात, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आहे. खालीलपैकी कोणत्या फळात एकच बी असते? एकच बी, बघा इथं खूप साऱ्या बिया आहेत, आहे की नाही? टरबुजाला पण खूप साऱ्या बिया असतात. हे आपल्या पेरूला पण खूप असतात, पण आंब्यामध्ये एकच कोय राहते, हे की नाही? म्हणजे आंबा हा याचं उत्तर असणार. फळांचा राजा कोण आहे? फळांचा राजा आंबा आहे. हे आंब्याचं चित्र आहे. ठीक आहे, तुम्हाला तिथं रंगून व्यवस्थित देतात. हे ब्लॅक अँड व्हाईट आहे, त्याच्यामुळं म्हणजे काळं पांढरं पेजेस आहे, त्याच्यामुळे ओळख आहे ना. तुम्हाला आकृती व्यवस्थित तुम्हाला काढून भेटेल रंगवलेली परीक्षेमध्ये. मिरची कोणती आहे त्यातली सांगा बरं? मिरची कोणती? मिरची कुठे दिसाईल तुम्हाला? आता इथे मला कळतं की तुम्हाला आकृत्या व्यवस्थित दिसत नाही, पण परीक्षेमध्ये तुम्हाला व्यवस्थित आकृत्या दिसतील. ही मिरची आहे, ठीक आहे. ही भेंडी आहे, ठीक आहे. हे तुम्हाला काय म्हणतात, बीट म्हणतो आपण त्याला, बीट. आणि हे अद्रक आहे वाटतं, ठीक आहे, अद्रक आहे. ठीक आहे, ही आपल्याला काय मिरच्या आहेत. भेंडी आपल्याला ओळखायची. इथे भेंडी, हे भेंडीचं चित्र आहे, ठीक आहे, भेंडीचं चित्र आहे. तुम्हाला परीक्षेत मी जसं सांगितलं की परीक्षेमध्ये व्यवस्थित तुम्हाला चित्र येतील तिथे, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. खालीलपैकी खुर्ची लाकडाची खुर्ची खालीलपैकी कोण बनवतो? कोण बनवतो? बघा, हे घर विटा दिसायला तिथं. पहा, हा जो कार्पेंटर दिसायला आहे नाही, हा लोहार आहे, ठीक आहे. ऑफिसमध्ये बसलेला आहे, तर याच्यामध्ये थोडंसं खाली करतो याला. तर हा लाकडापासून खुर्ची बनवतो, सुतार म्हणतो त्याला. पण बुटाला दोरी शिवून कोण देतो? इथं बुटा कुठं कोणाजवळ दिसत आहेत? बुट याच्याजवळ दिसतात, हे की नाही? बुटाला कोण देतो? नंबर 2 मध्ये त्याचं उत्तर. पंडित जवाहरलाल नेहरूचे, आपल्याला पंडित नेहरूंचं चित्र काढायचं आपल्याला. तर याच्यापैकी हे आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू माहिती आहे, पंडित नेहरू आहेत पर्याय क्रमांक 1 मध्ये. विनोबा भावे यांना काय म्हणतात? विनोबा भावे यांना आचार्य म्हणतात. तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला लगेच कळून जाईल. पांढऱ्या रंगाची रंगछटा कोणती? पांढरा शुभ्र, पांढरा गोरा, पांढरा चिप्पट, पांढरा पांडू. पांडू म्हणतो का नाही, पांढरा शुभ्र म्हणतो. ठीक आहे, पांढरा शुभ्र ही पांढऱ्या रंगाची रंगछटा आहे. आपले राष्ट्रीय गीत काय आहे? आपले राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम. ठीक आहे, वंदे मातरम. तुरटीचा चव कशी येते? तुरटीची चव येते तुरट, तुरट चव येते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सराव संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.